तर लोक काय म्हणतील, हा खूप मोठा रोग आता सध्या तरी जगामध्ये पसरलाय. खूप लोक त्याच्या भीतीमुळं आपले स्वतः एक्सप्रेस होत नाहीये किंवा त्यांचं काम करत नाहीये. तर लोक काय म्हणतील या रोगाचा तू पण बळी झालास का, आणि नक्की काय झालं, काय सांगशील? हो नक्कीच, लोक काय म्हणतील याचा मी आणि माझ्यासारखे खूप सारे असे तरुण आहेत की लोक काय म्हणतील या विचाराने कामच करत नाहीयेत. त्याचं मी एक शिकार झालो. सांगेल की आता आपलं एक युट्यूब क्षेत्र आहे. युट्यूब मध्ये काय होतं की आपण लोकांना दिसतो, मग लोक आपल्याला जज करतात. तर चांगलं जज करणारे खूप लोक आहेत, पण काय होतं की आपलं मन पण असं आहे ना की ते चांगले जे कमेंट करतात त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते लक्ष कुठे देणार? एक दोन खराब बोलला की मन ढासळतं, आणि ते बोलणारे असतातच. आणि नेमकं मी तसंच हे केलं की काही जण, खूप जणांच्या चांगल्या कमेंट पण अरे तू करतोय चांगले, पण काही लोक असे म्हणायचे की अरे काय करतोयस तू, याच्यात काय आहे का, करिअर होणार आहे का, तू नको करू, आपल्यात कोणी केलेलं नाहीये, आजूबाजूला कोणी मित्रमंडळीमध्ये पण कोणी नाही असं करणार, तर तू का करतोयस हे. असं बोलून मग मी असं खचायचो की बाबा नको करायला हे. म्हणून मग मी खूप वेळा असं केलं की चालू करायचो, व्हिडिओ टाकायचो आणि बंद करायचो. हे एकदा नाही दोनदा नाही, खूप वेळा झालंय. आणि त्याच्यामुळे मी जो काय मागे राहिलोय यांच्यामुळेच राहिलोय की लोक काय म्हणतील हे मी ऐकलं आणि माझं युट्यूब चॅनल बंद केलं किंवा काम करणं पॉज केलं. मग लोक काय म्हणतील हा तर एक प्रश्न झाला की याच्यामुळे तू मागे राहिलास. आणखीन तुला काय वाटतं की तू काय कारण असेल की जास्त टाइमपास केला किंवा आळस होता, किंवा अशी काय कारण होती की ज्याच्यामुळे तू आणखीन युट्यूब चॅनल पॉज केला आणि तू मागे राहिलास? लोक काय म्हणतील हा तर होताच प्रश्न, पण त्याच्यानंतर आणखीन असा एक प्रश्न होता की काय होतं की लोकांनी एकदा नावं ठेवली की माणूस खच्चीकरण होतं, माणूस लागतो आळस करायला, मला नको ते. मग आळस हे देखील कारण असू शकतं. मग मी टाळाटाळ करत गेलो. म्हटलं नको, जाऊ दे, व्हिडिओ नको बनवायला, आपण कुठेतरी जॉब करू आणि सुखी राहू. म्हणून मग मी जॉब पण करायला चालू केला होता. मग त्यानंतर हे एक झालं. आणि दुसरं असं आहे की आपण जे एखाद्या क्षेत्रात काम करतो तर आपल्या आजूबाजूला जर ती मित्रमंडळी असतील तर खरंच खूप भारी काम होतं. म्हणजे बघा, आता उदाहरण द्यायचं झालं तर ऑरेंज ज्यूस गँग आहे. त्यांनी कसं, त्यांची मित्रमंडळी आहेत ते सगळे एकत्र. मग ते काय होतं, कंटेंट सुचत राहतो, एकाला नाही एकाला, एकाला नाही एकाला, असं कंटेंट सुचत राहतो आणि ते व्हिडिओ बनवत राहतात. मग नगरचे म्हटलं तर ऋषी हरळ म्हणून आहे, त्यांचे मित्रपरिवार ते सगळे, ती पण गँग आहे. खूप भारी कंटेंट बनवतात ते. पुण्यातले अथर्व सुदामे आणि ती गँग खूप सुंदर असा कंटेंट बनवतात. काय होतं की सेम थिंकिंग वाले लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर खूप भारी कंटेंट तुमच्याकडून बाहेर निघला जातो. तसं माझ्या अवतीभोवती कोणी नव्हतं. फ्रेंड सर्कल, मित्र होते, ते मदतीला पण यायचे, पण अशा युनिक आयडियाज किंवा आपण आता हे करू, अरे हे करू शकतो आपण, असं करू शकतो, असं म्हणणारं कोणी नव्हतं. मग त्याच्यामुळं काय झालं की मग नको वाटायचं ते फील्ड. मग मी पण आळस पण केला खूप, म्हटलं जाऊ दे नकोच. मग जॉब, एका ठिकाणी जॉब करत राहिलो, जॉबला गेलो, मग तो जॉब मी कंटिन्यू केला. आणि हे कारण पण मेन असू शकतं की मी आज थोडं लेट चालू केलं युट्यूब. म्हणजे चालू केलं पण पॉज केलं आणि परत बंदच केलं, असं हे पण कारण असू शकतं. मग हे लोक काय म्हणतील या आजारातून तू बाहेर कसा आलास? म्हणजे काहीतरी मोटिवेशन लागलं असेल किंवा काहीतरी कोणाकडून तरी पाहून नाही का मोटिवेट झाला असेल. मग लोक काय म्हणतील याच्यातून तू बाहेर कसा आलास आणि युट्यूबकडे कसा वळालास? हो नक्कीच, मोटिवेशन तर लागतंच ना. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकता तेव्हा कोणाकडे पाहूनच तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि मोटिवेशन तर म्हणाल तर इंस्टाग्रामवरती खूप मोटिवेशन आहे. रील्समध्ये तुम्हाला खूप मोटिवेशन मिळतं, फक्त योग्य त्या रील्स तुम्ही बघितल्या पाहिजे. मी रील्समुळं का म्हणालो की मी अशीच एक माहीप सर नाही का, जे आता खूप फेमस आहे कॉमेडियन, त्यांची एक क्लिप पाहिली की लोक त्यांना नावं ठेवत होते की तुम्ही आज एवढे वयस्कर आहे आणि तुम्ही असे घाण कॉमेडी कशी काय करू शकता. त्यांचा डायलॉग पण आहे की मा कैसी आहे. मग एवढी घाण कॉमेडी तुम्ही कशी करू शकता, तुम्ही डोक्यावरती पगडी घालता, त्याचा अपमान करता, हे लोक बोलत होते त्यांना. मग ते म्हटले की त्यांचं उत्तर मी ऐकलं की ते असे म्हटले की कोविडमध्ये जेव्हा मी एकटा होतो, मी आजारी होतो, माझ्या घरचे आजारी होते, तेव्हा कोणी मला मदतीला नाही आलं. त्याच्यातून मी एकट्याने जर रिकवर झालोय तर तुम्ही आता मला का बोलताय. मग त्यांचं हे वाक्य मी ऐकलं आणि खरंच खूप मला ते आवडलं. मग ते मी माझ्यासाठी अप्लाय केलं की लोक म्हणतात की तू हे असं काय करतोस, काय करशील, म्हणून मी त्यांच्या नाईलाजाने दुसरीकडे जॉबला गेलो. माझी चिडचिड व्हायची, मग माझं टेन्शन यायचं. मग जेव्हा मी टेन्शन मध्ये असेल किंवा एकटं बसायचो तेव्हा कोणी मला मदतीला येत नव्हतं. मग जेव्हा मी व्हिडिओ करतोय तर लोक मला का बोलतात हे मला वाटायचं. असं वाटलं की राव कुठेतरी आपलंच चुकतंय, लोक काय बोलतीलच. मग हा विचार केला आणि मी याच्यातून बाहेर आलो आणि म्हटलं जे काय लोक बोलतील त्यांच्यापासून लांब राहा आणि आपलं काम आपण करत राहू.
हे तर आहेच. याच्यानंतर मग वेळोवेळी मित्रांनी पण मदत केली. मित्र म्हटले की तू कर चालू, करशील, हे नाही हे कर, करायचं असेल तर चांगला कंटेंट दे, नाहीतर नको करू. मग उगाच लोक नाव ठेवतील, तुला वाटत असेल तर मग चांगलाच कंटेंट दे. हे लोक मित्रांकडून सांगण्यात आलं. मग त्यानंतर घरचे पण खूप वेळेस सांगत होते की तू करतोय तू व्यवस्थित कर. घरच्यांचं पण सांगणं होतं की कर, तुला जे आवडतंय ते कर. मग हे सगळं एकत्रित करून मग मी फायनली लोक काय म्हणतील याच्यातून बाहेर आलो. आणि घरच्यांचं एक वाक्य खरं मला आठवलं, की घरच्यांशी बोललो की मला लोक असं असं नाही का बोलत होते की तू काय करतोयस काय नाही. मग घरच्यांचं एकच वाक्य होतं, ते काय तुझ्या घरचा किराणा भरून देणार आहेत का, की ते तुला खायला देणार आहेत. हे त्यांचं वाक्य होतं. ते मला एवढं हे झालं की बाबा, जर आपण आपल्या आवडीची गोष्ट करण्यापासून टळतोय आणि आपल्याला जर आर्थिक काय फायनान्शियल इन्कम होत नाहीये आणि आपल्याला जर प्रॉब्लेम होता ते, तर लोक तर नाही हेल्प करणार. शेवटी आपल्यालाच करणं आहे. मग जे काय म्हणतील ते म्हणतील, पण चांगला कंटेंट द्यायचा आपण प्रयत्न करूया, असा विचार करून मी ह्याच्यातून बाहेर आलो. आणि फायनली युट्यूबला माझी सुरुवात आतापासून मी करतोय. आता जेव्हा तू लोक काय म्हणतात याच्यामुळे बंद केलं होतंस, तेव्हा काही ना काहीतरी इन्कम, म्हणजे तू म्हटलं होतं की जॉब करत होतास, पण मला असं कळलं की तू जॉबही सोडून दिला होतास आणि तू टार्गेट मार्केटिंग नावाची, द टार्गेट मार्केटिंग नावाची काही फर्म चालू केली होतीस. तर ती सुरुवात कशी केली आणि त्याचं काय हिस्ट्री? मी एक ऐकलं की त्याची काहीतरी गोष्ट आहे की तू याच्यामुळं तुझी, म्हणजे तुला चालू करायची नव्हती, मग तुझ्यासोबत असं काहीतरी घडलं की तू ती टार्गेट मार्केटिंग नावाची फर्म चालू केली. तर नक्की काय 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 स्टोरी त्याच्या मागे ते सांग. तर नक्की काय झालं होतं की मी युट्यूबचे काही व्हिडिओज होते जे मी करून ठेवले होते क्रिएट, ते मी माझ्या चॅनलला अपलोड केले होते. मग ते काय झालं की अपलोड केले आणि मी जॉबला जायचो. मग ते आमच्या इथले एक सामाजिक कार्यकर्ते जितूभाऊ यादव, त्यांनी ते पाहिले, त्यांना तो आवडला व्हिडिओ. मग ते म्हटले की मला एक माझा व्हिडिओ करून देशील का. त्यांना त्यांची बाईट करायची होती. मग ते म्हटले की माझी एखादी बाईट करून देशील का. मग ती पहिली बाईट आम्ही शूट केली. तेव्हा मला वाटतं की माझ्याकडे कॅमेराशिवाय दुसरं काहीच नव्हतं. कॅमेरा घेतला होता मी असाच. आणि मग ते शूट मी माझ्या इथं स्टुडिओमध्ये घरामध्ये केलं होतं. खरं तर तेव्हा स्टुडिओ नव्हता. मग केलं. तर ते कसं केलं होतं की एक इथं शेजारी प्रोग्राम होता म्हणून ते हॅलोजन आणला होता, तो माझ्या घरात ठेवला होता. मग लाईटची कमतरता म्हणून तो हॅलोजन आम्ही टेरेसवरती रिफ्लेक्ट केला होता. आणि त्यानंतर व्हाईट बोर्ड होता माझ्याकडं नोट डाऊन करायला. मग तो व्हाईट बोर्ड ॲज अ रिफ्लेक्टर म्हणून आम्ही वापरला होता. मग तो पहिला जी बाईट आहे, पहिली बाईट, ती खरंच खूप लक्षात राहण्यासारखी आहे. आम्ही 5 ते 6 जणांनी मिळून ती बाईट शूट केली होती. आणि मग ती बाईट शूट करून एडिट करून त्यांना दिली आणि मग त्यांना ती आवडली. मग ते बोलले की चांगलं काम आहे करतोय, मग माझं सोशल मीडियाचं काम करशील का, कारण तेव्हा इलेक्शनला पण सोशल मीडिया गरजेचं होतं. सोशल मीडियाचं काम करशील का. मग म्हटलं ठीक आहे, अरे वा चांगली संधी आहे, आपला बिझनेस पण सेटल होईल आणि समोरूनच ऑफर आली तर करू. मग त्यांना लगेच हो बोललो आणि माझं सोशल मीडिया, म्हणजे त्यांचं सोशल मीडिया हँडल करायचं आणि माझी सोशल मीडियाची फर्म मी चालू केली. मग सुरुवातीचे काही महिने गेले. मग नंतर विचार केला की अरे हे इलेक्शन पुरतंच आहे, जर सपोज इलेक्शन संपलं तर नंतर काय करायचं. म्हणून मग विचार केला की आपण बाकीचे कस्टमर पण घ्यायला चालू करू याच्या अंडर. मग तसं ठरवलं आणि मग नंतर विचार केला की काहीतरी फर्म आपल्याला क्रिएट करावी लागेल, त्याच्याशिवाय आपण बाकीचे कस्टमर करू शकत नाही, किंवा मग बिल्स वगैरे द्यायचे असतील तर काहीतरी फर्मचं नाव वगैरे पाहिजे. म्हणून मग सिम्पल आपलं गुगल बेस्ट नेम फॉर डिजिटल मार्केटिंग एजन्सी टाईप केलं आणि काही भरपूर नावं आली. म्हणून मग मी त्यातलं सिलेक्ट केलं की द टार्गेट मार्केटिंग, हे नाव सिलेक्ट केलं. तर आता द टार्गेट मार्केटिंग नावच का, हेच नाव का, तर माझं क्लिअर होतं की आपल्याला काय करायचंय, की आपलं टार्गेट काय आहे, की आपल्या क्लायंटला त्यांचा टार्गेट ऑडियन्स मिळवून द्यायचा. आणि ते कशा थ्रू, तर मार्केटिंग थ्रू. आणि हे करणारी आपली एकमेव कंपनी म्हणून दी, म्हणून असं कंपनीचं नाव ठेवलं की दी टार्गेट मार्केटिंग. अशी ही माझी कंपनी चालू झाली आणि त्याच्या थ्रू मी काम करत गेलो. मग पहिले क्लायंट इलेक्शनचे जितूभाऊ यादव आहेत, दुसरे गुळाचा चहा, सेंद्रिय गुळाचा चहा म्हणून आपले मित्रच आहे, त्याचं काम घेतलं. मग त्या मित्राने आणखीन सागर चिंचोडे यांचं काम दिलं. त्या क्लायंटचं जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी मी जवळजवळ मी आता 3 वर्ष झालं त्यांचं काम करतोय. पण त्या 3 वर्षात, ते पण 2 वर्ष झाल्यानंतर, मागील वर्षी एका ठिकाणी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात आम्ही भेटलो. नाहीतर 2 वर्ष त्यांनी मला पाहिलं नव्हतं, मी त्यांना पाहिलं नव्हतं. आमचं ऑनलाईन फक्त बोलणं झालं फोनवरती आणि ते ऑनलाईन पेमेंट पाठवायचे, मी त्यांना सगळं ऑनलाईन काम करून पाठवायचो. त्याच्यामुळे 2 वर्ष झालं मी त्यांना बघितलं पण नव्हतं. हे अशी कामं चालू झाली. बाहेरचे पण क्लायंट्स मिळत गेले आणि ते आता द टार्गेट मार्केटिंगच्या नावाखाली ही कामं सगळी चालू आहेत. मग जर तुझं टार्गेट मार्केटिंगचं काम चालू झालं होतं, म्हणजे कंपनी व्यवस्थित चालू झाली होती, मग तिथून परत युट्यूबकडे कसं काय वळलास, म्हणजे युट्यूबकडे यावं असं का वाटलं तुला.
कंपनी तर एकदम व्यवस्थित चालू होती. द टार्गेट मार्केटिंग क्लायंटही होते, अर्निंगही चालू होतं व्यवस्थित. पण काय असतं ना, शेवटी सॅटिस्फॅक्शन महत्वाचं असतं, की बाबा मला हे काम केल्यानंतर मी सुखी राहील, समाधानी राहील आणि सॅटिस्फाईड राहील. मी ती काम करत होतो, पण मला त्याच्यात सॅटिस्फॅक्शन नव्हतं. सारखं वाटायचं, अरे आपण यांचे व्हिडिओ करतोय, म्हणजे माझ्याकडे काय व्हिडिओ शूट एडिटिंगचं काम असायचं. मला सारखं वाटायचं, अरे आपण यांचे व्हिडिओचं काम करतोय, यांना फेमस करतोय. हे जर आपण आपल्यासाठी केलं तर किती आपण फेमस होऊ किंवा आपल्याला किती बरं वाटेल. कारण माझी आवड शेवटी स्वतः फेममध्ये येणं हेच होतं. म्हणून मग सारखं वाटायचं, की मग आपण कुठेतरी स्वतःला चालू करायला पाहिजे. मग मी कुठे गावी गेलो किंवा इकडे गेलो तर व्लॉग करायचो, शूट करायचो, पण ते कधी अपलोड करायची हिंमत नाही झाली, की नको परत थोडं मागे यायचं. मग हे करत असताना एकदा वाटलंच, की बाबा यांना जर आपण लोकांना फेमस करतोय, लोकांचे व्हिडिओ शूट करून आपण टाकतोय, तर आपण का नाही करायचं? हा निश्चय केला आणि त्याच्यात काय झालं, माझा मित्र एक प्रथमेश पाटील म्हणून अलिबागचा, त्याने पण व्लॉग चालू केले होते आणि तो मी परळीला एका ठिकाणी कामाला गेलो होतो इलेक्शनच्या कामानिमित्त. आणि तो माझ्यासमोर नाही का व्हिडिओ शूट वगैरे करायचा. मग मला पण वाटायचं, अरे आपण एकेकाळी पण आपण हे करत होतो आणि आता हा करतोय, हा घाबरतोय का? याला लोक काय म्हणतील याचा विचार तो करतोय का? हा बिनधास्तपणे कसं व्हिडिओ शूट करतोय, व्लॉग शूट करतोय किंवा त्याला जे करायचं ते पॅशन त्याचं तो सांभाळतोय. तर मला पण हेच वाटलं, की अरे आपण करायला हरकत नाहीये. हा जसा लोकांचा विचार करत नाही, तसा आपणही लोकांचा विचार करू नये आणि आपण शेवटी आपलं बघावं. आपल्याला सॅटिस्फॅक्शन कशात आहे हे बघावं आणि असा विचार करून मी फायनली टार्गेट मार्केटिंग तर चालूच आहे. पण आता हे साइड बाय साइड YouTubeही करतोय. इन फ्युचर मग फुल टाईम माझं YouTubeकडेच लक्ष राहणार आहे. कारण ती शेवटी माझी आवड आहे. किती काय झालं तरी मी ती जोपासणार आहे आणि ते शेवटी मी करणारच आहे. ओके. म्हणजे फायनली तुला जे पाहिजे होतं ते तू करायला चालू केलेलं आहेस. ठीक आहे. तर मग आता सध्या तुझ्या मनात काय आहे? की अजून तुला हेच करायचंय का आणखीन पुढं आणखीन ह्याच्या ॲडव्हान्समध्ये काय करायचंय? नक्की तुझ्या मनात काय आहे? किंवा मग मागे जो वेळ गेला त्याच्याबद्दल काही रिग्रेट होतंय का? किंवा असं काही तुला पश्चाताप वगैरे होतोय का? अं, तर रिग्रेट होतोय, कारण की जे काय माझा 4-5 वर्ष वेळ वाया गेला किंवा मी आळस केला किंवा लोकांच्या कमेंटमुळे मी घाबरून मागे राहिलो. तो वेळ माझा आता परत येणार नाहीये. कारण जीवनात भरपूर गोष्टी परत येऊ शकतात. नवीन सगळ्याच गोष्टी परत येऊ शकतात. पण गेलेली वेळ मात्र परत काही येऊ शकत नाही. याचं मला खूप रिग्रेट होतंय. आणि जे मला अचीव्ह करायचं होतं ते मी आता 4-5 वर्ष डिले म्हणजे 4-5 वर्षांनंतरच मला ते मिळणार. कारण सुरुवातीलाच मी पॉज घेतला आणि आता चालू केलंय. तर जो काही गेलेला वेळ आहे, तो माझा परत येणार नाही याचं खूप मला रिग्रेट होतंय. पश्चाताप देखील होतोय. आणि ॲडव्हान्स म्हणाल तर काही नाही. आता YouTubeवरती चालू केलंय. याच्यामध्येच आपल्याला खूप जेवढं पुढे जाता येईल तेवढं, म्हणजे व्लॉग करायचे, पॉडकास्ट करायचे किंवा याच्यामध्ये आणखीन काय करता येईल, मित्रांनी सजेशन्स दिले तर ते सांगतील त्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करत जाऊ. आणि टार्गेट मार्केटिंग तर बंद नाही करायचं. पॉलिटिशियन लोकांची भरपूर कामं घेऊन त्याच्यात पण एक तो पण बिझनेस सेट करायचा आहे. एवढंच मनात आहे, बाकी काही नाहीये. सध्या टार्गेट एवढंच आहे, की टार्गेट मार्केटिंग आणि YouTube दोन्ही व्यवस्थित सेटल करणे हेच टार्गेट ठेवले. तर हे तुझं टार्गेट लवकरच पूर्ण हो आणि व्यवस्थित सेटल व्हायला मदत हो. पुढचा असा थोडा वेगळा प्रश्न आहे, की लाईफबद्दल म्हणजे तुझ्या जीवनाबद्दल तुझ्या काही तक्रारी आहेत का? की नको त्या सवयी लागल्यात, त्याच्यामुळे तुझं वाटोळं झालं किंवा तुला सक्सेसमध्ये त्या अडथळा बनल्यात, अशा काही तुझ्या सवयी आहेत का? काय सांगशील? आहेत ना, सवयी म्हणाल तर आहेत तशा सवयी. कारण काय झालं आता सोशल मीडियाचा जमाना आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय होतं लोकांना दाखवण्याच्या जास्त भानगडीत पडता, की आज मी इथं गेलो, आज मी हे खाल्लं, आज मी हे केलं. हे दाखवण्याच्या भानगडीत तुम्ही तुमच्या ॲक्चुअल कंडिशनकडे पाहत नाहीये, की आज समोरचा आज इकडे गेलाय, तिथून त्यांनी फोटो पोस्ट केलाय, मग मी आज इकडे जाणार. ह्या गोष्टीमध्ये मी अडकलो. म्हणजे काय झालं, की मला असं वाटलं, की मी इकडे जाऊ, आज इकडे फिरू, तिकडे फिरू, ते सोशल मीडियावरती टाकू. आज मी हे खाल्लं, आज मी इकडे गेलो. हे सोशल मीडियावरती अपडेट करायची सवय लागली. त्याने काय झालं, मी फिरत जास्त गेलो आणि माझ्या मेन कामाकडे थोडं कमी लक्ष राहिलं. त्याच्यामुळे थोडा माझा तो ड्रॉबॅक झाला. आणि मित्र पण नाही का असे फोर्स करायचे, की चल आज इकडे जाऊ, आज तिकडे जाऊ आणि मग तिकडचे फोटो टाकू. मग ते मटेरियलिस्टिक काय म्हणतो ना, मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये, त्या गोष्टीमध्ये जास्त अडकत गेलो आपण. ती एक गोष्ट अशी झाली, की ज्याच्यामध्ये मी थोडं ड्रॉबॅकला आलो आणि त्या गोष्टीचा मला थोडाफार रिग्रेट होतोय. हं. ठीक आहे. चालेल. आता आजच्या पॉडकास्टमधला शेवटचा प्रश्न,
तू सारखा उच्चार करतो की मित्र, 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 मित्रांनी सपोर्ट केला, मित्रांनी असं केलं, तसं केलं, मित्रांमुळे इकडे गेला. तर मित्रांबद्दल काय सांगशील तू नक्की? मित्र कसे आहेत आणि मित्रांबद्दल तू नक्की काय सांगशील? मित्रांबद्दल सांगायचं म्हटलं तर काय, आई वडिलांनंतर आणि भावानंतर जो काय असेल सपोर्ट करणारा वर्ग तो मित्रच आहे. काहींना तर खूप मदत करतात मित्र. मित्र खरंच वणव्यामध्ये गारव्यासारखा जे म्हणतात ना, खरंच आहे. माझे सगळे मित्र तसेच आहेत. योग्य वेळी योग्य ती मदत केली. काही कधी पैशाला पण नाही म्हटले नाही. सगळ्यांनी योग्य ती मदत जी पाहिजे ती मदत त्यांनी मला केली आहे. असे मी मित्र निवडलेत, ज्याच्यापासून आपल्याला म्हणजे नाही का, काय म्हणतात, की नुकसान होईल असे मी योग्य वेळी लांब केले. म्हणजे काय होतं, की आपण अडकलो नाही पाहिजे कशामध्ये. आपल्याला वाईट संगत नाही लागली पाहिजे. त्याच्यामुळे योग्य वेळी नको ते मित्र बाजूला काढणं कधी पण चांगलं. कारण घरच्यांचं नेहमी म्हणणं असायचं, की तुमची पंगत आणि संगत नेहमी चांगली ठेवा. तुम्ही जेवताय कोणाबरोबर आणि राहताय कोणाबरोबर याच्यावरून तुमचं जीवन कसं आहे हे घडत जातं. हे घरच्यांकडून मला शिकायला मिळालं. त्याच्यामुळे निवडताना मी चांगलेच मित्र निवडले, योग्य मित्र निवडले. एवढंच सांगेल मित्रांबद्दल. आपला आजचा पॉडकास्ट हा सेल्फ टॉक पार्ट 2 हा इथेच संपन्न होत आहे. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला, गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.